नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, तुम्ही सर्वजण सरळ सेवा परीक्षेची तयारी करत आहात. ही तयारी करत असताना टिक्कर मराठी सदैव तुमच्या सोबत आहे. खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव टिक्कर मराठीने तलाठी भरती 2025 सरळ सेवा, मग त्यामध्ये मुद्रांक असेल, टीईटी असेल, नगर परिषद असेल, एमआयडीसी असेल, डीएमईआर असेल, इतर सेवा परीक्षा, टीसीएस पॅटर्न नुसार आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करत आहोत. मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना आतापर्यंत आपण 33 पुष्प गुंफलेली आहे. आपण ही व्याकरण मालिका सुरू केलेली होती. या व्याकरण मालिकेमध्ये संपूर्ण मिश्र प्रश्नांचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. हे घेत असताना आज आपण पुन्हा एकदा अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण करत असताना हे 34वे पुष्प गुंफत आहोत, अर्थात मराठी व्याकरण. मित्रांनो, गेल्या 32 वर्षापासून मी मराठी व्याकरण शिकवत असतो. तुमचा कोणताही प्रश्न असेल, याचं उत्तर हेच का, तेच का, असंच का, तसंच का, कोणताही प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. विषयाला सुरुवात करत असताना आपण पाहतोय मराठी व्याकरणातील मिश्र प्रश्न. पहा, पहिला प्रश्न काय आहे? जर मला पुस्तक दिसेल तर मी तुझ्याशी बोलेल. केव्हा बोलेल रे? केव्हा बोलेल रे? जर तू मला पुस्तक दिसेल तर. पहिल्या वाक्यातील अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ट अवलंबून असते आणि म्हणून याला म्हणायचं संकेतार्थी वाक्य. पहिल्या वाक्यातील अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ट अवलंबून असते, म्हणजेच जर, तर, जरी, जरी, तरी, की अशी भाषा असते. जर मला शासकीय नोकरी मिळाली तर माझं संपूर्ण आयुष्य सुखी समाधानामध्ये जाईल. जर पाऊस पडला तर पिके चांगली येतील. जरी तू माझा रागराग करीत असली तरी मला फारसं त्याचं काही वाईट वाटत नाही. पास झालो की पेढे वाटेल, म्हणून याला म्हटलं जातं संकेतार्थी. विद्यार्थी म्हणजे काय? तर वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून फक्त कर्तव्याचा बोध होतो. कर्तव्य, त्याचबरोबर त्या ठिकाणी काय असतो? उपदेश पण असतो. डाव्या बाजूने चालावे, किंबहुना त्या ठिकाणी एक काय असतं ते शक्यता पण नाकारता येत नाही, किंवा पात्रता योग्यता पण असते. त्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात. विद्यार्थी नाही, विद्यार्थी असा शब्द आहे बरं का. विद्यार्थी असा शब्द आहे, विद्यार्थी नाही, हे चुकीचं आहे. आणि स्वार्थी म्हणजे वाक्यामध्ये फक्त काळाचा बोध होतो, आणि हे तर काहीच नाही, हे पूर्णपणे रॉंग आहे, चुकीचं आहे. पुढे, कुणी नाचत यावे या वाक्यातील शब्दांची जात ओळखा. कुणी नाचत यावे, सांगा काय वाटतं अंदाजे? नाचत यावे, कुणी नाचत यावे, कुणी. आता हे काय आहे रे? कुणी नाचत यावे म्हणजे हे सामान्य. कुणी म्हणजे निश्चित असं काही माहित नाही, तर यालाच काय म्हणायचं? सामान्य सर्वनाम म्हणायचं. कोण व काय हे काय करत असतात? अनिश्चितता दाखवतात. ती सामान्य सर्वनाम आहे. याला काय म्हणायचं? सामान्य सर्वनाम. ओके. त्यानंतर पुढे, हार या शब्दाचे वचन बदला. हार, एक हार, अनेक काय होईल रे? हरे, हऱ्या, हारा. अरे, एक हार आणि अनेक देखील हारच असतं. म्हणजेच अकारांत, अकारांत पुल्लिंगी नामाची, आकारांत पुल्लिंगी नामाची, नामाची अनेक वचनी, अनेक वचनी रूपे, अनेक वचनी रूपे, अनेक वचनी रूपे सारखीच असतात, सारखीच असतात. उदाहरण कसं? एक देव, तो देव, अनेक देखील देव. एक उंदीर, अनेक देखील काय रे? उंदीर. एक हार, अनेक देखील काय होईल? हार. बरोबर. हा, म्हणजे हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. पुढे चला. जगन्नियता. जगत अधिक नियता, जगत जन नियता, जग अधिक नियता.
तर जगत, जगत अधिक नियता, नियंता, बरोबर, जगन नियंता, जगन नियंता. का बरं, का बरं? तर कारण ही आहे अनुनासिक व्यंजन संधी. व्यंजन संधीमध्ये संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर पहिल्या शब्दाच्या पुढे जर अनुनासिक येत असेल तर संधियुक्त शब्द होताना पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच रांगेतील 5व्या नंबरचं अनुनासिक येऊन संधी होते. 5व्या नंबरचं काय येतं रे? अनुनासिक येऊन संधी होते. जसं त, थ, द, ध, न स्पर्श व्यंजन गटामध्ये. मग त, थ, द, ध, न म्हटल्यानंतर इथं त आहे. मग तच्या जागी कोण आला रे? न आला. हे त आहे, याच्या जागी न आला आणि म्हणून याला म्हटलं जातं अनुनासिक व्यंजन संधी. जगत अधिक नाथ बरोबर जगन्नाथ. जगत अधिक नियता बरोबर काय होईल रे? जगन्नियता. ठीक आहे. पुढे पहा. ट्यंभा मिरवणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. ट्यंभा मिरवणे, बडेजाव दाखवणे, खूप उजेड पाडणे, गावभर फिरणे, काही काम न करणे. कशाला गावभर फिरायचं? तर तो लय टेंबा मिरवतो, लय बडेजाव दाखवते, स्वतःच्या संपत्तीचा तिला लय गर्व आहे. म्हणजे टेंबा मिरवणे याचा अर्थ होतो स्वतःचा बडेजाव दाखविणे. बंदुकीची गोळी सुसाट वेगाने गेली या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. बंदुकीची गोळी कशी गेली रे? सुसाट वेगाने गेली. आता बंदुकीची गोळी जर सुसाट वेगाने गेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी योग्य उत्तराची निवड करायची आहे. आता काय आहे पहा, सुसाट वेगाने गेली. वेगाने गेली पण कशी गेली रे? सुसाट. आता सुसाट का मतलब होता है क्रिया विशेषण अव्यय. जलद पहा, सुसाट, जलद, हळू, सावकाश, सावकाश, हे आहे क्रिया विशेषण अव्यय. बरोबर आहे ना? काय दर्शवतात रे हे? क्रिया विशेषण अव्यय दर्शवतात. ससा जलद पळतो, कासव हळू चालते, रस्त्याने चालताना सावकाश चालावं, सुसाट, अशा अर्थानं हे उत्तर बरोबर आहे. पुढे चला मित्रांनो, इकडे पहा. आता आपण या ठिकाणी 1 तारखेपासून ही तलाठी भरती 2025 TCS पॅटर्न नुसार सरळ सेवा भरतीमध्ये तुम्हाला सर्वच विषय शिकवले जातील. बुद्धिमत्ता ऐश्वर्या अमृतकर मॅडम आहेत 3 ते 4 या वेळामध्ये. त्याच्यानंतर हे राठोड सर आहेत 4 ते 5 वेळामध्ये सामान्य ज्ञान. मी स्वतः आहे मराठी व्याकरण 7 ते 8, इंग्रजी व्याकरण जितेंद्र अमृतकर सर आहेत 8 ते 10, अंकगणित एक्सपर्ट फॅकल्टी आहे अमृत सुहास अमृतकर सर 9 ते 10. आणि म्हणून सर्व लेक्चरसाठी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती यूट्यूब चॅनलला जरूर भेट द्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. पहा पुढे काय घडतंय ते. खालील शब्दातील धातू साधित विशेषण कोणते? धातू साधित विशेषण कोणते? आता धातू साधित विशेषण म्हटलेले. आता माडी आहे पण कशी रे? स्वप्नाळू मुलगा नाही, लबाड कोल्हा नाही, नाम साधित निरोगी मूल नाही. तर याच्यामध्ये पहा, भिंत आहे पण कशी आहे? पडकी भिंत, पडकी भिंत, पडकी भिंत. मूळ धातू काय आहे रे? मूळ धातू पड. त्याला प्रत्यय कोणता लागला? की. शब्द तयार झाला पडकी. भिंत आहे पण कशी रे? पडकी. आणि म्हणून उत्तर काय आहे तुमचं? उत्तर आहे पडकी भिंत. लक्षात ठेवा, उत्तर काय आहे रे? पडकी भिंत. नंतर पुढे काय आहे पहा. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? अस्वलाचा खेळ करणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा. अस्वलाचा खेळ करणारा. आता अस्वलाचा खेळ करणारा का कोण असतो रे? अस्वलाचा खेळ करणारा मदारी. का दरवेळी अस्वलाचा खेळ करणारा कोण असतो? हे पहा, सापाचा खेळ करणारा गारुडी. बरोबर. माकडाचा खेळ करणारा, माकडाचा खेळ करणारा कोण असतो रे? मदारी. आणि अस्वलाचा खेळ करणारा अस्वल कोण असतो? तो
दरवेशी. आणि डोंगरी नाही, डोंबारी. डोंबारी डोंबारी डोंबारी. डोंबारी जो असतो ना, डोंबारी, दुरीवरच्या उड्या मारणारा. दुरीवरच्या उड्या मारणारा. दुरीवरच्या उड्या मारणारा तो कोण असतो रे? डोंबारी. ना पहा, 1 2 3 4 लक्षात ठेवा. सापाचा खेळ करणारा गारुडी, माकडाचा खेळ करणारा मदारी, अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी, दोरीवरच्या उड्या मारणारा डोंबारी. मग आपलं उत्तर काय आहे रे? दरवेशी. काय उत्तर आहे? दरवेशी. ठीक आहे, पुढे जाऊया काय घडतंय ते. ताईने निबंध लिहिला. ताईने निबंध लिहिला या वाक्यातील काळ ओळखा. ताईने निबंध लिहिला, रीती भूतकाळ लिहिला. ताईने निबंध लिहिला, लिहिला. मग रीती भूतकाळ, पूर्ण अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ. ताईने निबंध लिहिला, क्रिया घडून गेली. लिहिला म्हणजे हे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे, तिची क्रिया काय झाली? घडून गेली. मग इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, भूतकाळ ओळखताना ला, ली क्रियापदाच्या शेवटी ला, ली, ले, लो असं जर असेल तर त्याला साधा भूतकाळ म्हणायचं. साधा भूतकाळ. त होता क्रिया, जात होता, खात होता, तर याला म्हणायचं चालू. चालू म्हणजे अपूर्ण भूतकाळ. त्याच्यानंतर लेला होता, पिलेला होता, गेलेला होता, आलेला होता, लेला होता अशी भाषा येत असेल तर पूर्ण कोणता काळ होतो? भूतकाळ. आणि त असे किंवा असू, असे मी खात असे, जात असे, बसत असे, आम्ही पोहत असू, जात असू, तर याला म्हणायचं रीती भूतकाळ. पाहून घ्या. त त होता, लेला होता, त असे किंवा असू, म्हणजे हे 4 काळ आहे भूतकाळाच्या संदर्भात. साधा भूतकाळ, दुसरा चालू भूतकाळ, तिसरा पूर्ण भूतकाळ आणि चौथा रीती भूतकाळ. ठीक आहे, येतंय लक्षात? पुढे पहा. खालीलपैकी विशेष नाम नसलेला शब्द ओळखा. विशेष नाम नाही, विशेष नाम नसलेला. आता विशेष नाम नसलेला शुक्र, चंद्र, गुरु ही कोणती नावं आहेत रे? ठेवलेली नावं आहेत का? पाहून घ्या, विशेष नाम नसलेला म्हटलेला आहे. तर नसलेला याचा अर्थ हे शुक्र ठेवलेलं नाव आहे, हे चंद्र ठेवलेलं नाव आहे, गुरु ठेवलेलं नाव आहे. पण ग्रह हे कॉमन नाउन आहे. कॉमन नाउन आहे म्हणजे सामान्य नाम. एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे वस्तूंना जी नावं दिली जातात त्याला काय म्हटलं जातं? सामान्य नाम असे म्हणतात. हे उत्तर बरोबर आहे, सामान्य नाम. आजीने आम्हाला गोष्ट सांगितली. आजीने आम्हाला गोष्ट सांगितली. सांगणारी कोण आहे रे? आजी. सांगितलेली काय आहे? गोष्ट. पण कोणाला सांगितली? आम्हाला. आता ही काय आहे मग? 100% चतुर्थी आहे. पहा, आजीने नातीला, आजीने आम्हाला गोष्ट सांगितली, गोष्ट सांगितली. आता सांगणारी कोण आहे रे? आजी. आजी कोण झाला? कर्ता. सांगितलेली काय आहे? गोष्ट. गोष्ट काय झालं? कर्म. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे? क्रियापदाने. पण कोणाला सांगितली? आम्हाला. म्हणजे कर्म सोडता इतर शब्दांची विभक्ती ही 100% चतुर्थी असते. कोणती विभक्ती आहे ही? चतुर्थी. ठेवा लक्षात. 100% ही काय आहे रे? चतुर्थी. पहा, तलाठी भरती 2025 साठी आम्ही तुमच्यासाठी खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतो लाईव्ह मध्ये. 3 ते 4 बुद्धिमत्ता, 4 ते 5 सामान्य, 7 ते 8 मराठी व्याकरण, रात्री 8 ते 9 इंग्रजी व्याकरण, त्यानंतर रात्री 9 ते 10 अंकगणित,
सर्व लेक्चर्स टिक्कर मराठी सरळ सेवा भरती यूट्यूब चॅनलला तुम्ही जरूर भेट वगैरे द्या. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास कधीही केव्हाही तुम्ही आम्हाला विचारू शकता. तुमचं जेवढं वय आहे त्याच्यात तिप्पट शिकवण्याचा आमचा अनुभव वगैरे आहे. सर्व एक्सपर्ट फॅकल्टी आहे आणि योग्य पद्धतीने संपूर्ण कोर्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणून किंतु परंतु न करता तुम्हाला या ठिकाणी हा कोर्स परचेस करायचा आहे. पहा, मी या शब्दाची अचूक जात ओळखा. मी प्रथम पुरुषवाचक, भाववाचक, विशेषण आणि क्रियापद. तर प्रथम पुरुषवाचक हे काय आहे रे? सर्वनाम आहे. मग मी, आम्ही. प्रथम पुरुषवाचक तू, तुम्ही. द्वितीय पुरुषवाचक तो, ती, तो, ती, ते, त्या. हे काय आहे रे? तृतीय पुरुषवाचक. मी या शब्दाची अचूक जात. प्रथम पुरुषवाचक काय आहे रे? ते सर्वनाम. आता पुरुष म्हणजे तरी काय? तर जगाच्या पाठीवरती ज्याला भाषा बोलता येते त्याचे 3 गट पडतात. कोणीतरी बोलतं, कोणाशी तरी बोललं जातं आणि कशाविषयी तरी बोललं जातं. याला मराठी व्याकरणामध्ये पुरुष म्हणतात. जो बोलतो तो प्रथम पुरुषी, ज्याच्याशी बोललं जातं तो द्वितीय पुरुषी आणि ज्याच्या विषयी बोललं जातं तो तृतीय पुरुषी असतो. ठीक आहे. लग्न प्रित्यर्थ त्याने मित्रांना मेजबानी दिली. अधोरेखित शब्दयोग्य अव्ययाचा प्रकार ओळखा. प्रित्यर्थ, प्रित्यर्थ, तुलनावाचक, हेतुवाचक, करणवाचक आणि कैवल्यवाचक. आता करण म्हणजे साधन होतंय, तुलनावाचक तर नाहीये. हे 100% हेतू आहे. हेतू म्हणजे काय आहे रे? लग्न प्रित्यर्थ. लग्न प्रित्यर्थ काय वाटतं तुम्हाला? लग्न प्रित्यर्थ म्हणजे लग्ना निमित्त असा त्याचा अर्थ होत आहे. ठीक आहे. तर हे 100% काय आहे रे? लग्न प्रित्यर्थ. प्रित्यर्थ म्हणजे स्तव, निमित्त, स्तव, निमित्त, प्रित्यर्थ, प्रित्यर्थ. हे जे काही शब्द आहे यांचा हेतू आहे. काय आहे रे तो? हेतू वगैरे आहे. पुढे जाऊया. आजकाल केव्हाही बॉम्बस्फोट होतात. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? आजकाल केव्हाही बॉम्बस्फोट होतात. मिश्र वाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य यापैकी नाही. आजकाल केव्हाही बॉम्बस्फोट होतात. ज्या वाक्यामध्ये, ज्या वाक्य प्रकारात, ज्या वाक्य प्रकारात एकच उद्देश व एकच विधेय असते, विधेय असते, त्या वाक्य प्रकाराला केवळ वाक्य म्हणतात. ओळखण्याची खूण वाक्याच्या शेवटी काय असतो रे? पूर्णविराम असतो. म्हणून या वाक्य प्रकाराला काय शब्द आहे? तर याला म्हटलं जातं केवळ वाक्य. पुढे खालील दिलेल्या शब्दापैकी सामासिक शब्द ओळखा. सामासिक शब्दांच्या एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात. हे विदेशी, परदेशी नाही. उत्तर काय आहे? पंचवटी. पंचवटी 5 वडांचा समूह. कोणता समास आहे रे? द्विगु. पहिलं पद हे संख्या विशेषणे, द्विगु तत्पुरुष समास. हा तत्पुरुषचा प्रकार आहे. तत्पुरुष समास. ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे संख्या विशेषण असते आणि दोन्ही पदावरून हे संख्या विशेषण आहे आणि दोन्ही पदावरून कशाचा बोध होतो रे? या दोघांवरून समूहाचा बोध होतो. समूहाचा बोध होतो. पंचवटी 5 वडांचा समूह. ठीक आहे. हे द्विगु समासाचं उदाहरण आहे. पुढे त्याने चांगला अभ्यास केला. या वाक्यातील कर्म ओळखा. त्याने चांगला अभ्यास केला. करणारा कोण आहे रे? तो. हे काय आहे? करता. केलेला काय आहे? अभ्यास. अभ्यास काय झालं? कर्म. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे? क्रियापदाने. बरोबर.
आणि म्हणून इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की अभ्यास हे या वाक्यातलं काय आहे रे, हे कर्म आहे. अभ्यास कर्म करणारा तो, केलेला अभ्यास अशा अर्थानं. ठीक आहे, पुढे चला. समानार्थी शब्द ओळखा. असमान, असमाधान, असमाधान. आता असमाधान समानार्थी शब्द ओळखायचा. असमाधान प्रसाद नाहीये, प्रमाद नाहीये, तीर्थ नाहीये, तर याचं उत्तर आहे असमाधान. समाधान म्हणजेच अतृप्ती. अतृप्ती आणि अतृप्ती. अतृप्ती म्हणजे समाधान झालेलं नाही, बिगर समाधानाचं, त्याला काय म्हटलं जातं रे, अतृप्ती. पुढे पहा काय घडतंय ते. पानिपतच्या युद्धामध्ये लक्ष्य बांगडी फुटली. पानिपतच्या युद्धामध्ये लक्ष्य बांगडी फुटली या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर हातातील बांगड्या फुटणे, वैधव्य येणे. पानिपतवर 1.25 लाख बांगडी फुटली याचा अर्थ त्यांच्या ज्या काही बायका आहे त्या बायका विधवा झाल्या, म्हणजे त्यांचे नवरे मरण पावले. मग विधवा होणे यालाच काय म्हणायचं, वैधव्य येणे. 100% गॅरंटेड बरोबर आहे. ओके, पुढे पहा. खालील दिलेल्या पर्यायातून म्हणीचा योग्य अर्थ निवडा. आचार भ्रष्टी सदा कष्टी. जी व्यक्ती दुःखी असते ती नेहमी भ्रष्टाचारी असते. ज्याचे आचार विचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो. जी व्यक्ती भ्रष्टाचारी असते ती शेवटपर्यंत नेहमी कष्टच करत असते. जी व्यक्ती नेहमीच कष्ट करत असते ती शेवटपर्यंत दुःखी असते. काहीतरीच आपलं पहा, विचार करा कसं आहे ना. काय उत्तर आहे रे, शोधा. ज्याचे विचार चांगले नसतात ते लोक नेहमी दुःख आणि दुःखच भोगतात. ज्याचे विचार चांगले नसतात ते नेहमी त्यांच्या वाट्याला दुःख आणि दुःखच येतं. खरंय की नाही. आणि म्हणून पेरावे तसे उगवते. स्वतःच्या सुखामध्ये इतरांना वाटेकरी करून घ्या आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील व्हा. पहा मित्रांनो, तलाठी भरतीसाठी आम्ही खास तुमच्यासाठी कोर्स तयार केलेला आहे. एकदम सुटसुटीत ट्रिक्स आणि टिप्सद्वारे तुम्हाला हे सर्व विषय शिकवले जाणार आहेत. यामध्ये अमृतकर मॅडम तुम्हाला बुद्धिमत्ता शिकवतील, राठोड सर सामान्य, मी स्वतः उगडे सर मराठी व्याकरण, अमृतकर सर जितेंद्र अमृतकर इंग्रजी, सुहास अमृतकर सर अंकगणित. आणि मग याच्यामध्ये बॅचच्या टायमिंग पहा, 3 ते 4, 4 ते 5, 7 ते 8, 8 ते 9 आणि 9 ते 10. सर्व लेक्चर स्टिक्कर मराठी सरळ सेवा भरती ऍप मध्ये होणार आहेत आणि म्हणून तुम्हाला ते लक्षात घेणं गरजेचं आहे. चला, खाली दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द लेखन असलेला पर्याय निवडा. योग्य शब्द लेखन पहा. पुष्टीकरण, 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 पुष्टीकरण. काय वाटतं तुम्हाला? पहा, पुष्टीकरण म्हटल्यानंतर कोणता शब्द योग्य आहे? पहा, योग्य पर्याय पुष्टी, पुष्टीकरण हे तर गलत आहे. नंतर पुष्टीकरण, पुष्टीकरण, तर हा शब्द बरोबर आहे पुष्टी, पुष्टीकरण शब्द आहे, कारण तो संस्कृत आहे आणि म्हणून पहिलं उत्तर त्याच्यामध्ये बरोबर आहे. ए उत्तर बरोबर आहे, पुष्टीकरण. लक्षात येतं ना, काय शब्द आहे रे, पुष्टीकरण. असं म्हटले, पुष्टीकरण. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. समानार्थी शब्द ओळखा. अचल. आता अचल कोण असतो रे? अचल म्हणजे काय रे? अचल याचा अर्थ पर्वत होतो बर का, जो स्थिर असतो. आणि त्याच्या विरुद्ध समानार्थी शब्द ओळखा. समानार्थी, समानार्थी. अचलचा अर्थ आहे स्थिर. काय आहे रे? स्थिर. मग हे विचलित, हे चुकीचे, हा विरुद्धार्थी शब्द आहे डोक्यात. तर हा स्थिर उत्तर मात्र बरोबर आहे. कोणतं उत्तर बरोबर आहे रे? स्थिर. चला पुढे जाऊया.
राहुल कपाटामागे लपला होता या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. कपाटामागे, मूळ शब्द कपाट आहे, त्याला जोडून काय आला रे? मागे आला. मग मागे हे काय झालं? शब्दयोग्य अव्यय झालं. कपाटामागे लपला होता, मूळ शब्द आहे कपाट, त्याला जोडून काय आलं रे? मागे. आणि मग शब्द काय तयार झाला? कपाटामागे. काय शब्द तयार झाला रे? कपाटामागे. ओके. म्हणजे इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, काय लक्षात घ्यायचं आहे? शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययांना काय म्हणायचं आहे रे? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. घरामागे विहीर आहे, घराला जोडून काय आला रे? मागे. बरोबर. अशा अर्थानं किती पण तुम्ही पाहू शकता. स्वतः हे पुढील पैकी कोणते सर्वनाम आहे? स्वतः कोणतं आहे रे? स्वतः. तर इथं आपण या सर्वनामाचा वापर, आपण या सर्वनामाचा वापर स्वतः असा केला जातो. म्हणून त्यास आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. बरोबर. इथं उत्तर काय आहे रे? हे आत्मवाचक आहे. सबंधी जो, जी, जे, ज्याची. सबंधी आहे जो, जी, जे, ज्या. पुरुषवाचक प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. दर्शक हा, ही, हे, तो, ती, ते. आणि आपण यामध्ये, आपण या सर्व नामाचा विचार करत असताना आपण, स्वतः आणि नीच ही तीन सर्वनामे याच्यामध्ये येत असतात. ठीक आहे. पुढे चला. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय म्हण वाक्प्रचार निवडून रिकाम्या जागा भरा. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याने ते कसेही उडवावे, याला परवडत नाही त्याने टिंब टिंब जाऊन मान मोडून घेऊ नये. उंटाच्या शेपटाचा मुका घ्यायला, शेळी हाकायला, बुजगावण्याकडे पाहिला, उंटाच्या पाठीवरून शेळ्या हाकायला. उंटाच्या शेपटीचा मुका घेऊ नये. काय करू नये रे? उंटाच्या शेपटीचा मुका घेऊ नये. विनाकारण उंटाच्या शेपटीचा मुका घ्यायला जाऊ नये. येतंय उत्तर लक्षात? उंटाच्या शेपटीचा मुका घेऊ नये याचा अर्थ होतो की ज्याच्याकडे पैसे आहेत त्याने कसेही उडवावेत, ज्याला परवडत नाही त्याने काय? उंटाच्या शेपटीचा मुका घ्यायला जाऊ नये. बुजगावण्यासारखे पाहिला, शेळी हाकायला, त्याने उंटाच्या शेपटीचा मुका घ्यायला जाऊ नये, मान मोडून घेऊ नये. पुढे चला. खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा. समानार्थी. विलोभनीय. विलोभनीय याचा अर्थ काय होतो? मनाला मोहक करणार. विलोभनीय याचा अर्थ मोहक. मोहक म्हणजे कसं आहे रे? आकर्षित करणार, मनाला मोहक करणार, मनाला आकर्षित करणार. मन मोहणारे मोहना, हे मोहक शब्द आहे. ठीक आहे. चला, तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हे 25 प्रश्न घेतलेले आहेत. डाउनलोड हे तुम्हाला टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायचं, आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही तुम्ही भेट द्या. यामध्ये सरळ सेवा भरती आहे, पोलीस भरती आहे. तुम्ही कोणतेही परीक्षेची तयारी करत असाल तर सदैव टिक्कर मराठी तुमच्या सोबत आहे. मित्रांनो, यामध्ये सरळ सेवा भरती 2025 साठी आपण नवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर जरूर आमच्या या टिक्कर मराठी ॲपला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा.
टिक्कर मराठी ॲप तुम्हाला हक्काची, मानासन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळवून देण्यास सदैव तयार आहे. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी लागलेली आहे. तुम्हीही त्याचा फायदा घेऊ शकता. तुम्ही आमचे व्हिडिओ ऐकता, त्याचबरोबर इतर तुमचे कोणी मित्र असतील, सहकारी असतील, नातेवाईक असतील त्यांनाही शेअर करा. आणि आपली लवकरच ही लाईव्ह बॅच येत आहे. संपूर्ण विषयांची परिपूर्ण तयारी तुमची होणार आहे. व्हिडिओ आवडत असतील तर जरूर एक लाईक करा, शेअर करा. आमच्या टेलिग्राम चॅनललाही भेट द्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईव्ह बॅच या संधीचा फायदा घ्या. धन्यवाद. हॅपी थॉट्स. टेक केअर. थँक यू.